घनकचऱ्याची चौकशी, घनकचरा व्यवस्थापनाचा ठेका रद्द, युवक कल्याण, सुशिक्षित बेरोजगार परवाना काळा यादी, मुख्य अधिकारी आरोग्य विभागीय अधिकाऱ्याची चौकशी, घनकचरा व्यवस्थापनाचा ठेका रद्द। घनकचरा प्रकल्प त्यात झालेला घोटाळा आणि भ्रष्ट अधिकारी कधी जागतील देव जाणे, परंतु गडचांदूर मात्र या विळख्यामध्ये पहिल्यापासून आहे आणि आजही आहे। आज भीम आर्मीचे उपजिल्हाध्यक्ष मदनजी बोरकर या ठिकाणी या प्रश्नाला घेऊन अनेक दिवसापासून, अनेक महिन्यापासून याचा पाठपुरावा करत आहेत, तरी पण या मूर्ख प्रशासनाने याकडे लक्ष दिलेले नाही। मुख्यतः सांगायला झालं तर साहेबांनी आज तहसीलदारांच्या मार्फत ज्या ठिकाणी पत्र पाठवलंय, जे त्यांच्या हाताखालचे कर्मचारी आहेत ते तहसीलदारांना या ठिकाणी पत्र पाठवायला लागतात आणि उच्च कर्मचारी जे आहेत हे नुसतं का बघायचं काम करतात का? या पद्धतीनं हे कारभार या गडचांदुरामध्ये आतापर्यंत झाला नाही आणि हा कारभार आम्ही आताही खपवून घेणार नाही। आता 6वा दिवस आणि 6व्या दिवशी सुद्धा या प्रशासनाला जाग आली नाही। कुंभकर्ण झोपेमध्ये असलेल्या हा प्रशासनाला धडा शिकवायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। त्याकरिता शिवसेना, मनसे आणि भारतीय जनता पक्ष आणि इतर पक्ष आम्ही एकत्र आलो आणि या जर उपोषणाला जर न्याय मिळाला नाही तर यापुढे जे आंदोलन हे तीव्र गतीने होईल हे एवढं लक्षात ठेवा आणि यांना न्याय मिळालाच पाहिजे। याकरिता म्हणून आम्ही सर्व आज इथे एकत्र झालो आणि त्याच अनुषंगाने सांगतो की तिन्ही पक्ष यानंतर रस्त्यावर उतरेल आणि आली वेळ तर आम्ही सर्वजण उपोषणाला बसू। गांभीर्याची बाब आहे की गडचांदूरमध्ये आज डेंग्यूचे जवळपास या म्हणजे 15 दिवसामध्ये 10 ते 12 बळी गेले आणि सातत्याने असे बळी जात आहे आणि प्रशासनाला जाग येत नाही, ही एक खूप दुःखाची बाब आहे। आणि जर का मदनजी बोरकर यांच्या आंदोलनाला न्याय भेटत नसेल तर खरोखर या बाबीत हे बाब खूप गंभीर आहे आणि आम्ही शिवसेना, मनसे, बीजेपी हे सर्व यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि जर का समजा यांना न्याय मिळत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही सुद्धा आमरण उपोषण करून या आंदोलनाला यशस्वी करू व गडचांदूरच्या जनतेला या दुर्गंधीपासून, घाणीपासून आम्ही नक्की वाचवू। धन्यवाद। आणि गडचांदूर शहरामध्ये आज जे घरोघरी घंटा गाडी चाललेली आहे आणि कचरा कलेक्शन व्यवस्थित सुरू होतं, पण ज्यावेळी आमच्या शेवटच्या काळामध्ये आम्हाला हा कुठेतरी प्रशासकीय हैगय जाणवली, त्यामुळे त्या काळातील 2 ते 3 महिन्याचं बिल सुद्धा आम्ही काढलेलं नव्हतं, कारण की उच्चती चौकशी करूनच ते करावं। आणि जसे सत्तेमध्ये हे लोक आज आले आणि ते त्याच गोष्टीची वाट पाहत होते आणि तेच केलं आणि सगळं संगनमताने हे केलेलं आहे। तर या गोष्टीला कुठेतरी प्रशासनाकडून आणि नगरविकास विभागाला सुद्धा आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना आणि मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा या आमच्यासोबत सन्माननीय धनंजयजी छाडे शिवसेनेचे नेते आहेत, त्यांनी सुद्धा त्यांच्या पक्ष श्रेष्ठीकडे एकनाथजी शिंदे जे नगरविकास मंत्री त्यांना सुद्धा कळवलेलं आहे। आणि आज जो एक बहुजन व्यक्ती बसलेला आहे आणि अशा या कोरोनाच्या संकटामध्ये जे चाललेलं आहे तर निश्चितच प्रशासनाकडे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। महिन्यापासून गाजलेली नगर परिषद गडचांदूर, या गडचांदूर शहरामध्ये मागील 8-10 महिन्यापासून ज्या त्या ठिकाणी भ्रष्टाचार होत आहे, पैशाची अफरातफर होत आहे, त्यापैकी मदनजी बोरकर यांनी घनकचरा व्यवस्थापनामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची निवेदन देऊन चौकशी मागणी केली। निवड चौकशीची मागणी केली असता प्रशासनाकडून त्याला चौकशी लावण्यामध्ये फार विलंब होत होता, टाळाटाळ होत होती, त्यावेळी त्यांना अन्यथा उपोषणाचा सारखा मार्ग अवलंबावा लागला। आम्ही आज इथं नारेबाजी करत आहोत, तरी या प्रशासन याकडे लक्ष घालावे, अन्यथा यामुळे आम्हाला आणखी दुसरा कुठला तरी मार्ग अवलंबावा लागेल। यामुळे प्रशासनात कुठली जर बाधा निर्माण झाल्यास त्या प्रशासनाची शासनाची जबाबदारी राहील। गेल्या काही दिवसापासून गडचांदूर नगर परिषदेच्या बाबतीमध्ये स्वच्छतेविषयी भरपूर बातम्या झटकत आहे आणि आपल्या गडचांदूर शहरामध्ये एवढे मोठे औद्योगिक शहर आहे आणि या एवढ्या मोठ्या औद्योगिक शहराच्या ठिकाणी स्वच्छता होत नाही, नाली फवारणी होत नाही, त्यामुळे गडचांदूरच्या नागरिकांच्या हिशोबाने आज या ठिकाणी एकीकडे डेंग्यूचे थैमान माजले आहे, डेंग्यूचा प्रादुर्भाव होत आहे, यामुळे डेंग्यूने बळी जात आहे, तरी पण या नगर परिषदेला जाग येत नाही। माझ्या कार्यकाळामध्ये घनकचरा व्यवस्थापनेचा कॉन्ट्रॅक्ट दिला होता आणि त्या कॉन्ट्रॅक्ट करारनाम्यानुसार मी कामं करवून घेत होती। आरोग्य विभागाची वेळोवेळी आढावा बैठक सुद्धा घेत होती आणि त्या आढावा बैठकीमध्ये पूर्ण गडचांदूरचा स्वच्छतेचा आढावा घेत होती। पण असे झाले की मागच्या काही जवळपास
ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये माझ्याकडे त्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिल आणले होते आणि त्या बिलाची मी चौकशी करून त्या बिलाची कपात करून माझ्याकडे आणा म्हणत होते, कारण की गावामध्ये स्वच्छता होत नव्हती. माझ्या शेवटच्या कार्यकाळामध्ये स्वच्छता होत नव्हती. त्या बिलामध्ये कपात करून आणा म्हणून सांगितलं, तर त्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने कपात न करता कामाची गडबड असल्यामुळे टाळाटाळ करत होते. आणि मी विचारणा केली असता ते म्हणत होते की मॅडम मी कामामध्ये आहो, ठीक आहे. पण त्यानंतर सुद्धा त्यांनी नवीन नगराध्यक्षा टेकाम मॅडम यांच्या कार्यकाळामध्ये बिल जेव्हा आणले तेव्हा नगराध्यक्ष मॅडमनी त्याची चौकशी केली पाहिजे होती. चौकशी न करता मॅडमनी त्या बिलाचे ते बिल देण्यात आले आणि बघतो काय तर गावामध्ये अस्वच्छता होत आहे आणि डेंग्यूचे थैमान माजले आहे. डेंग्यूमुळे बळी जात आहे.